नमस्कार, मी अजित देवळे, कलाकार, दिग्दर्शक आणि एडिटर. मागच्या व्हिडिओनंतर आज ह्या व्हिडिओ यायला थोडा वेळ गेला आणि मागच्या सगळ्या व्हिडिओंना तुम्ही जो भरभरून प्रतिसाद दिला त्याबद्दल धन्यवाद. हुक लाईन तीच आहे. प्रयत्न एक, तळमळ एक, मराठी चित्रपटसृष्टी कशी वर आणावी. आजचा मुद्दा थोडा गंभीर आहे आणि थोडा ज्वलंतही राहणार आहे, थोडं स्पष्ट बोलणार आहे. बरेच जण ह्यातनं हर्टही होऊ शकतात, पण सॉरी, मी काही करू शकत नाही कारण आता डोक्यावरून पाणी गेलेलं आहे. तर मुद्दा असा आहे की आपण कुठे कमी पडतोय? आणि जर मी असा प्रश्न विचारला तुम्हा सगळ्यांना की मराठीत सुपरस्टार कोण आहे? मला 3 नावं सांगा जे सुपरस्टार आहेत, ज्यांनी बराच बिझनेस करून दिला फिल्मचा आणि ते सातत्याने हिट देत आहेत. आणि चला 10 सिनेमे आले आणि त्यातले 2 पडले तर मी समजू शकतो. पण इथे असे कलाकार आहेत, जे वर्षातनं 10 सिनेमे रिलीज करतात आणि त्यातले 7 पडतात आणि लकीली 2 ते 3 चालतात. लकीली तेही चालले तर. आता तो स्टारडम आमच्याकडे नाहीच आहे. आता काही कलाकारांचं असं म्हणणं आहे, की आमच्यात सिक्स पॅक वगैरे डिमांडच नाही आहे. आमच्यात चेहरा, शरीरसृष्टी ही डिमांडच नाही आहे. आमच्यातला फक्त कलाकार बोलतो. मान्य आहे. तुमच्यातला कलाकार बोलतो, गरजेचंच नाही आहे, की सिक्स पॅक हवेत किंवा त्याची शरीरसृष्टी चांगली असावी. हे पुष्पाच्या अल्लू अर्जुनने दाखवून दिलं आपल्या सगळ्यांना, की 1500 करोडसुद्धा कोणत्याही म्हणजे त्या हिरोचे ना सिक्स पॅक आहे, ना रंग गोरा आहे का काय आहे. पण आज कमाई होते आहे. टॅलेंटमुळे होते. त्यांच्या एक जो ते आपली संस्कृती घेऊन पुढे जातात त्याच्यामुळे होतंय. त्या लोकांना आवडतंय. आपणही बघतोय. आज साऊथचे सिनेमे कधी रिलीज होतायत ह्याच्या मागे आपण धावतोय. तर असो, ती त्यांची मेहनत आहे. आपली मराठी सृष्टी कशी वर आणता येईल, चित्रपटसृष्टी, यासाठी आपण जे प्रयत्न करतोय, त्यात आता मला असं वाटतंय की जो स्टारडम नावाचा जो प्रकार आहे, तो खरोखर आपल्याकडे मुळात नाही आहे. त्याचं कारण असं मला वाटतंय, जे कदाचित तुम्ही सहमत असाल किंवा नसाल, हा व्हिडिओ खाली कमेंट देऊन तुम्ही सांगू शकता. पण जे मला वाटतं स्टारडम का नाही आहे, कारण आमच्या हिरोला फिल्मही करायची असते. आमच्या हिरोला सीरियलही करायची असते. आमच्या हिरोला नाटकही करायचं असतं. आमच्या हिरोला अँकरिंग देखील करायची असते. सगळंच करायचं असतं. आता जेव्हा आपण हे सगळं करतो, तेव्हा थिएटरमध्ये जेव्हा आम्ही तुम्हाला बघायला जातो, त्यात नाविन्य काहीच नाही दिसत. कारण एका वेळी तुम्ही इतके कॅरेक्टर पकडलेले आहेत, त्यामुळे त्या फिल्मला एक वेगळं लूक, जर तुम्हाला एक नॉर्मल हेअरस्टाईल जरी आम्हाला द्यायची आहे ॲज अ डिरेक्टर, तरी आम्ही देऊ नाही शकत. कारण रिझन होतं, संध्याकाळी माझा प्रयोग आहे. माझा अर्धा सीन त्या सीरियलचा राहिला आहे, तो कंटिन्युटीचा आहे. त्यामुळे मी लूकशी तर छेडछाड करू शकत नाही. त्यामुळे त्या कॉम्प्रोमाईजमध्ये त्या फिल्म्स कराव्या लागतात. बरं, नाविन्यपूर्ण असं काही नाही आहे. दुसरा महत्त्वाचा मुद्दा न चालण्यासाठी, की म्हणजे आम्ही बायोपिकमध्ये तर म्हणजे आमचा हात कोण पकडूच शकत नाही. म्हणजे ती व्यक्ती जिवंत असो किंवा मृत असो, आम्हाला पहिले बायोपिक बनवायचे. तर बायोपिकमध्ये आपला हात कोणी पकडू शकत नाही. आणि ॲज अ ऑडियन्स म्हणून मी सांगतो, की म्हणजे पाणी समस्या किंवा एक अशा व्यक्तीची बायोपिक, जी व्यक्ती आम्हाला माहीत देखील नाही आहे आणि त्याच्यासाठी 400 किंवा 300 किंवा ₹200 टाकून आम्ही ती फिल्म बघायला जावी, तर हे शक्य नाही आहे. आणि रिसेंटली काही बायोपिक आल्या आहेत, ज्या फ्लॉप गेल्या आहेत. अक्षरशः फ्लॉप गेल्या आहेत. ऐतिहासिक सिनेमे बनवण्याचा प्रयत्न आम्ही नक्की करतो, पण त्या लेव्हलला बनवत नाही किंवा आपण बनवण्याच्या प्रयत्नात असतो. परंतु जेव्हा हिंदीचे ऐतिहासिक पिक्चर येतात, मग ते तानाजी असो किंवा अजून कोणतेही असो, त्यांनी जी लेव्हल अप करून ठेवली आहे, त्या लेव्हलनंतर जेव्हा आपली फिल्म येते, तेव्हा ती लेव्हल आपण मॅच नाही करू शकत. ओके, ठीक आहे, त्यांचं बजेट आहे, इतर सगळ्या गोष्टी आहेत, पण मग ऐतिहासिकमध्ये हात नका टाकू. सामाजिक विषयांवर तर तुम्ही फिल्म बनवणंच बंद करा. कंटेंट आपला जो असतो ना, तो स्ट्राँग आहे. कंटेंटवर आपण लक्ष देऊया. लोकांना काय आवडतंय ह्याचा पहिले अभ्यास करूया. त्या हिशोबाने जर फिल्म बनल्या, तर आपणही नक्की प्रत्येक फिल्म 100, 200, 500 करोडच्या घरात जाऊ शकतो. उत्तम सिनेमे बनवल्यानंतर आपणही 100 सीआर क्रॉस करतो आणि आपण हे करून दाखवलंय. असं आपण नाही म्हणू शकत, की आपल्या मराठी ऑडियन्स येत नाही. हां, बऱ्याच कलाकारांच्या मी तोंडून ऐकलंय, की
ऑडियन्स या थिएटरला येऊन बघा, थिएटरला येऊन बघा. अरे कोण करतंय तुमची पायरेसी? कोणत्या फिल्मची पायरेसी होतीये, जी शुक्रवारी रिलीज आहे आणि गुरुवारी तुमची पायरेसी होते? नाही होते. आणि लोकं थिएटरला येण्यासाठी ॲज अ कलाकार म्हणून तुम्ही ओरडून तुम्हाला आजही ही गोष्ट सांगावी लागते, की थिएटरलाच येऊन बघा, थिएटरलाच येऊन बघा. जबरदस्ती तर नाही करू शकत ना. तुम्ही कंटेंट द्या, तर लोकं येतायत. होतायत ना 100-100 करोडचे गल्ले होतायत. हर शुक्रवारी जर तुमचे 3 ते 4 सिनेमे रिलीज होतायत किंवा 2 सिनेमे रिलीज होतायत, त्याचाही कुठेतरी विचार केला पाहिजे ना. ऑडियन्सला काय पाहिजे, तुम्ही काय देताय? स्वमृत्यू, आईला मारायचंय, त्यासाठी मुलगा प्रयत्न करतोय किंवा वडिलांना मारायचंय, त्यासाठी एक वकील प्रयत्न करतोय. एका गावात पाणी नाहीये म्हणून आपण त्याच्यावर बायोपिक बनवतोय. अरे ज्या गावात पाणीच नाहीये, त्या गावातला माणूस ₹200 खर्च करून पिक्चर बघायला जाणार आहे का? तो पाणी आणून पिऊ नाही शकत का? आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, जर आपण अवॉर्डसाठी फिल्म करतोय, तर आपण त्या हिशोबाने त्याची पब्लिसिटी करा. त्या हिशोबानेच ती फिल्म बनवा. तुम्ही त्याला मग कमर्शियल नका नाव देऊ, की अरे पहिली कमर्शियल फिल्म असं तसं हे ते नका करू हे सगळं. आज सिम्पलचे काही जाता-जाता मी म्हणजे ही अगदी आतून तळमळीने जे माझं बोलणं असतं नेहमी, की काहीतरी मराठी सिनेसृष्टीत चांगलं व्हावं, चांगलं व्हावं, धडपड व्हावी, हातपाय मारावे. पण काही चांगली माणसं मिळत नाहीत. काही मिळतात, त्यांच्या काही वेगळ्या डिमांड्स असतात. जे आम्हाला करायचं असतं त्यात मग चॅनलमध्ये येतं, की नाही स्टोरी खूप छान आहे, पण हाच कलाकार घ्या, तोच कलाकार घ्या. आता ज्या कलाकाराच्या सातत्याने 6 ते 7 फिल्म फ्लॉप होतायत, तरीसुद्धा चॅनल म्हणतं, की नाही ह्यांनाच घ्या, तुम्हाला सॅटेलाईट चांगली मिळेल, तुम्हाला हे चांगलं मिळेल. ते असतील तर तुम्हाला थिएटर देखील मिळतील, ह्या होतील, त्या होतील. अरे नवीन कलाकारांना घेऊन फिल्म केली तर ती चालणार नाही का? चालेल ना. एक उत्तम उदाहरण येऊन गेलंय कैक वर्षांपूर्वी. ठीक आहे, ती एक मोठ्या चॅनलची फिल्म होती, त्याच्यामागे मोठे लोकं जुळले होते. ठीक आहे ना, आपण जे 100% बजेट असतो त्यात 40% मेकिंगमध्ये ठेवा आणि 60% पब्लिसिटीमध्ये यूज करा. तुमची मोठ्या कलाकाराची फिल्मसुद्धा आली कधी, गेली कधी कळत नाही. तर मग त्या छोट्या प्रोड्युसरना देखील नावं ठेवू नका, की तुमची फिल्म आली कधी, गेली कधी आम्हाला कळलं नाही. इथे मोठ्या स्टारची फिल्मसुद्धा आज चालत नाहीये. म्हणजे मागचं जर मी 2-3 वर्षाचा ट्रॅक रेकॉर्ड काढला, तर मी तर तुम्हालाच विचारतो ॲज अ ऑडियन्स, मला तर मागच्या 2 ते 3 वर्षातलं कोणत्याही एका सिनेमाचं हिट गाणं, जे असं रातोरात व्हायरल झालंय किंवा त्याचे भरपूर मीम्स बनलेत, त्याच्यावर रील्स बनलेत, प्रत्येक कलाकार त्या गाण्याबद्दल बोलतोय, नाही झालंय. नाही होत आहे. तर जो आज एक फिल्म, जसं मी पुष्पाचंच उदाहरण देईन, नको ते खूप मोठं उदाहरण आहे. ते आपल्यासाठी म्हणजे अपार आहे. ते आपल्या खांद्यावर झेलणं खूपच कठीण आहे. परंतु तळमळ एकच असते, की का तेवढा दर्जा आपल्याला मिळत नाही. आज मी कपिल शर्माचा शो बघतो. खूप चांगला शो आहे. अ, शोबद्दल मी काही बोलत नाही, कारण त्याची कॉपी पण ऑलरेडी मार्केटमध्ये आपण काढलेली आहे. असो. पण तिथे सुद्धा जेव्हा मी एक एपिसोड असा बघतो, जिथे भोजपुरी इंडस्ट्रीतल्या 2 हिरोईन, 3 हीरो त्यांना सुपरस्टार म्हणून इंट्रोड्यूस केलं जातं. आज हम वेलकम करना चाहते हैं भोजपुरी इंडस्ट्री की सबसे 2 बड़ी नायिका और नायक. आणि तो पूर्ण एपिसोड भोजपुरीवर डिपेंड होता. आणि आज इतके वर्ष झाले आपण जेवढे मराठी फिल्म्स करतोय वर्षाला, किंवा जो जो स्टारडम नाही आहे असं मला वाटतंय, आणि जर तो असता, तर कदाचित आज त्या शोमध्ये आपले सुद्धा हिरो हिरोईन शामील झाले असते. आणि बघायला आनंद झाला असता ॲज अ मराठी माणूस म्हणून, की एवढ्या मोठ्या शोमध्ये आज माझ्या मराठी कलाकारांना वर्ल्ड वाईड लोकं बघतायत. आपल्या मराठी आर्टिस्टवर एकही एपिसोड नाही झाला, की आज हम सबसे वेलकम करना चाहते हैं मराठी इंडस्ट्री के सबसे बड़े 3 नायक और नायिका. नाही झालं. आणि ते आजही म्हणजे 2 सीझन झाले, 3 सीझन झाले. म्हणजे आपल्यातलं कोणच इंट्रोड्यूस नाही झालं त्या कपिल शर्मा शोमध्ये. आणि असं नाही म्हणत आहे, की भोजपुरीवाले आले आणि त्यातनं मला काही जलन फील होते. नाही, मला प्राउड आहे, त्यांचंही प्राउड आहे. त्यांनी ते करून दाखवलं. त्यांची गाणी आज लगा ले लब तू लिपस्टिक आपण आजही गातोय, आपल्या पार्ट्यांमध्ये वाजवतोय. आणि जेव्हा आपली गाणी पबमध्ये जातात तेव्हा नाकारली जातात. आज त्यांची गाणी वाजतात, हौशीने वाजतात. पंजाबी गाणी देखील वाजतात पबमध्ये. मग त्या गाण्यांसाठी भांडावं का लागते, की आमची सुद्धा तेवढ्या दर्जाची गाणी या, की ज्याच्यावर पाय थिरकतील. आता मध्यंतरी मी एक गाणं बघितलं जे हिंदीमध्ये सुपर डुपर हिट झालंय. ते तुम्ही मराठी रिमेक करताय आणि त्यावर अफाट खर्च केलाय, म्हणजे 100चा डान्सरचा क्राउड वगैरे हे ते.
आणि जेव्हा ज्या क्षणाला मी ते गाणं बघितलं म्हटलं काय करतोय आपण? जे गाणं हिंदीमध्ये टॉप क्लास झालंय, ते गाणं मराठीमध्ये तुम्ही रिमेक करताय. ऑडिओ ठीक आहे हो, व्हिडिओ तोही फिल्ममध्ये. असो तर असे कैक मुद्दे आहेत ज्याने आपण मार खातो या गोष्टीत. तर कुठेतरी पुढाकार घेऊन मग तो चॅनल असो किंवा डायरेक्टर असो की नाही सर आपकी पिछली 3 फिल्में फ्लॉप हुई है, अभी हम आप पे नहीं खर्चा कर सकते. आणि कुठेतरी या चॅनलचाही सपोर्ट पाहिजे की आहे त्यांचं ऑडियन्स आहे मी मान्य करतो. पण एक ओपन चॅलेंजसुद्धा मी देऊ इच्छितो. ज्यांना स्वीकारायचं त्यांनी स्वीकारा. मग तो कलाकार असो, डायरेक्टर असो किंवा कोणी असो. खास करून कलाकारांसाठीच माझं हे म्हणणं आहे की तुमची जी फी आहे साधारण एक मराठीतला हिरो, सो कॉल्ड हिरो 15 ते 30 लाखाच्या आसपास यांचे चार्जेस आहेत. कदाचित सामान्य माणसांना ते माहिती नाही आहे, पण हे मिनिमम 10 लाखापासून सुरू होतात आणि 25 ते 30 लाखावर येऊन संपतात. आम्ही 30 नाही तुम्हाला 40 लाख रुपये द्यायला तयार आहोत पूर्ण फिल्मचे. फक्त आम्हाला एवढी गॅरंटी द्या की माझ्या नावावर, माझ्या चेहऱ्यावर, माझ्या ॲक्टिंगवर ही फिल्म फ्रायडे, सॅटर्डे, संडे हाऊसफुल होईल. मी 7ही दिवस म्हणत नाही आहे किंवा ही सुपर डुपर हिट होईल मी असंही नाही म्हणत आहे. एक ओपन चॅलेंज आहे की कोणीही सांगावं की माझ्या नावावर ही फिल्म सुपर डुपर हिट होणार किंवा मी तर म्हणतोय 3 दिवस फक्त मला चालवून दाखवा. फक्त 3 दिवस. बाकीचं तर ते कलेक्शन, त्याचं सॅटेलाईट अमुक-तमुक हा मुद्दा वेगळा आहे. प्रोड्युसर कसा जगेल ह्याचा तर कधी कोणी विचार केलाच नाही आहे. करतातही आहेत काही जणं जी प्रामाणिकपणे काम देखील करतायत. परंतु ती हातावर मोजण्याइतपतच राहिली आहेत, असं माझं मत आहे. हे मी सतत म्हणतोय की जी माझी आतली तळमळ आहे, जे मला वाटतंय तेच मी तुमच्यासमोर आणतोय. त्यात तुम्ही किती सहमत आहात हा तुमच्या स्वतःच्या मनाला विचारण्यासारखा प्रश्न आहे. परंतु खंत एवढ्याच गोष्टीची वाटते, आमच्याकडे आयकॉन स्टार नाही. आमच्याकडे क्रश जो हिंदीमध्ये आता नवीन नॅशनल क्रश, असं नॅशनल क्रश आमच्याकडे नाही. आमच्याकडे उत्कृष्ट कथा असतात पण सादरीकरण होत नाही. स्टारडम तर हा एक वेगळाच विषय राहिला. तो म्हणजे जर पटकन कोणी विचारलं की यार तुम्हारा सबसे बड़ा स्टार कौन है? हमारे पास ये है, हमारे पास वो है. आपल्याकडे कोण आहे? आपल्याकडे असा कोण आहे ज्याची फिल्म रिलीज होते म्हणून आम्ही आतुरतेने वाट बघतोय? आपल्याकडे अशी हिरोईन कोण आहे की जी आज पडद्यावर येणार म्हणून यार ॲडव्हान्स बुकिंग करते? आज हा हीरो येतो यार, त्याचे पोस्टर लागलेत, उसको दूध से नहलाया जा रहा है, उसका मतलब सब जगह स्वागत हो रहा है. हे दिवस कधी बघायला मिळणार? की आज गुजराती फिल्मसुद्धा इथे मोठ्या प्रमाणात रिलीज होते, चालते, रिस्पॉन्स येतो. त्यांच्याही फिल्मचा रिमेक बनतोय. सो आपल्याला काहीतरी ह्याच्यात म्हणजे प्रयत्न करून एक जेन्युइन प्रोड्युसर, जेन्युइन डायरेक्टर, एक चांगल्या कथा, त्यांचं चांगलं कथानक, त्यांचं प्रेझेंटेशन, 4 प्रोड्युसर एकत्र या, एक मोठी फिल्म बनवा. 10 प्रोड्युसर एकत्र या, एक मोठी 10-15 करोडची एक मोठी फिल्म करा. हे तर मी खूप म्हणजे साधं बजेट म्हणतोय की आज एक सिंगल प्रोड्युसरसुद्धा म्हणजे आज माझा व्हिडिओ आहे आणि पुढच्या शुक्रवारी कदाचित 7 ते 8 करोडमध्ये बनलेली एक मराठी फिल्म रिलीज होते. मी पहिलेपासून सांगत आलोय मला कोणाचीच नावं नाही घ्यायची आहेत कारण ज्या दिवशी नावं घेणं सुरू होईल त्या दिवशी तर एक वेगळा गेम चालू होईल. तर आता तळमळ फक्त एवढीच आहे की मलाही ते दिवस बघायचे आहेत ॲज अ ऑडियन्स म्हणून. मी आज फिल्म मेकर म्हणून तुमच्या समोर नाही आहे किंवा ह्या व्हिडिओमधून मला काही गोष्टी साध्य नाही करायच्या आहेत. पण कोणच बोलत नाही आहे म्हणून कोणीतरी पुढाकार घ्यावा आणि नवीन कलाकारांचा सुद्धा इथे जन्म व्हावा. एक अलग त्यांचाही एक ऑडियन्स बनावं, त्यांचाही एक प्रेम सगळ्यांना मिळावं. आपल्याकडेही एक आयकॉन स्टार व्हावा. आपल्याकडेही एक नॅशनल क्रश उभी व्हावी. आपल्याकडेही एक सिनेमा असा बनतोय किंवा असा रिलीज होतोय की ज्याची आम्ही आतुरतेने वाट बघतोय. जो कलाकार असा ज्याने एक कळतंय की ह्या पिक्चरसाठी एवढी मेहनत घेतली आणि ते दिसून येतंय. प्रामुख्याने मी म्हणेन ते दिसून येतंय. हे दिवस आपल्याला कुठून तरी आणायचे आहेत. कारण आज जेव्हा आम्हाला विचारलं जातं की यार कौन है स्टार जिसको लेके फिल्म कर सकते हैं? तर आपल्याकडे एकच नाव असं आहे तर रितेश सर ते फिल्मला न्याय देऊ शकतात. ज्यांना ती भाषा कळलेली आहे, ज्यांना ऑडियन्स कळलेलं आहे. परंतु त्याच्या मागे जर आपण बघायला जातो तर नुसतं आपण बायोपिक काही नाही तर कादंबरी उचला, काही नाही तर नाटक उचला, त्याच्यावर फिल्म बनवा. सर मार्केटमध्ये बरेच रायटर आहेत, बरेच कॉन्सेप्ट आहेत, बऱ्याच यूथ आहे जो आपापल्या आयडिया घेऊन बसलाय, फ्रस्ट्रेशनमध्ये बसलाय, ज्यांना कोण एंटरटेन नाही करत आहे.
का नाही करत आहे? तर आम्ही एक कादंबरी वाचली, आम्हाला ती आवडली, आम्ही कादंबरीवर फिल्म बनवली, आम्ही बायोपिक बनवली, आम्ही नाटक उचललं, त्याच्यावरून फिल्म बनवली, हे झालं, तसं झालं आणि त्याचा परिणाम भुगतावा लागतो मग. प्रोड्युसरला भुगतावा लागतो. कलाकार आपलं घर भरतंय, टेक्निशियन आपलं घरं भरतायत, सगळं होतंय. तर माझ्या या व्हिडिओमधून मला कोणावर राग व्यक्त करायचा नाही आहे किंवा कोणाबद्दल काही बोलायचं नाही आहे, कोणाची नावं घ्यायची नाही आहेत. परंतु जसं माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये असते, तळमळ एकच, की मराठी चित्रपटसृष्टी वर कशी आणावी, ह्यासाठी कुठेतरी पाऊल उचललं पाहिजे. आणि हात जोडून माफी मागतो जर माझ्या बोलण्याने कोणाला राग आला असेल किंवा कोणाच्या भावना दुखावल्या गेल्या असतील. पण जे सत्य आहे ते सत्य आहे. आपल्याकडे आयकॉन स्टार नाही आहे, आपल्याकडे नॅशनल क्रशसारखी हिरोईन नाही आहे. आहेत, असतील, मी माझं मत मांडतोय आणि त्याची प्रामुख्याने कारणं हीच, की मला असं वाटतंय, की एक स्टार की फिल्म आ रही है और हम उसका वेट कर रहे हैं. एक मोठ्या मराठी आर्टिस्टची फिल्म येते आणि आम्ही त्याची वाट बघतोय. असं जेव्हा होईल, तेव्हा मला खरोखर मनापासून आनंद होईल, गर्व वाटेल, की मी या इंडस्ट्रीचा एक पार्ट आहे आणि ते मी अभिमानाने सांगू शकतो. आज बरेचसे माझे डिरेक्टर मित्र म्हणतायत, की आम्हाला मराठी फिल्म करायचीच नाही आहे. आता आम्हाला हिंदीमध्ये जायचं आहे. मराठीत काही उरलंच नाही आहे. मराठीचं बजेटच लिमिटेड आहे. मराठीचं असंच आहे. मराठी ह्यांनाच घेऊन करावी लागते. हात-पाय जोडावे लागतायत. असं करावं लागतंय, तसं करावं लागतंय. त्यामुळे आम्ही आता मराठीत प्रयत्न करणंच बंद केलं आम्ही हिंदीकडे वळतोय. आणि हे फक्त डिरेक्टर नाही म्हणत आहेत. म्युझिक डायरेक्टर, रायटर, सिंगर तर ऑलमोस्ट जातातच आहेत आपले, करतातच आहेत. तर असंच सुरू राहिलं तर जो काही नवीन टॅलेंट आहे हा सगळा हिंदीमध्ये जाईल आणि आपण जिथे आहोत ना तिथेच परत राहू. तर काहीतरी आपण ह्या संदर्भात करूया आणि जी माझ्या मनात जी तळमळ होती, जे बोलायचं होतं ते मी आज बोललो. पुन्हा एकदा जर कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर मनापासून माफ करा. प्रयत्न एकच, मराठी चित्रपटसृष्टी वर आणायची आहे. धन्यवाद.